झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यातील मेथी गावातील शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पासाठी गेल्याने त्यास योग्य भाव मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा सुरू आहे। अनेक आंदोलने आणि चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तोडगा निघालेला नाही। यामुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांपैकी एका तरुण शेतकऱ्याने टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले। योग्य मोबदल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याने सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते। आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप आहे की 13 वर्षांपूर्वी त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, परंतु त्यांना अद्याप मोबदला दिला गेला नाही। ही जमीन 12 वर्षांपूर्वी औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी खरेदी केली गेली होती, परंतु सध्या ती परस्पर सौर प्रकल्पासाठी वापरली जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। मागील आंदोलनावेळी पालकमंत्र्यांनी प्रत्येक जमीन अधिग्रहित केलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्यासह एकरी 2 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 15 दिवस उलटूनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय। धुळे पोलीस व स्थानिक प्रशासन घटनास्थळी असून शेतकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे परिस्थिती तणावपूर्ण होती। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईचा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।